एखादा डाईव्ह मारणारा किंवा एखादा पोल मारणारा लोकांच्या नजरेत भरतो, पण जो जर्दी प्रेक्षक असतो तो विकेट कोण काढतो त्याच्यावर त्याचं लक्ष असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने व्यूहरचना लावणारा खेळ. आणि काही क्षणांतच आपण आता याची अनुभूती घेणार आहोत. आणि सामना नाही, 4 डाव. टोकेश्वर डॉमिनेटर्स विरुद्ध बांधावर फायटर्स. हा तुम्हाला पहिला कॉल आहे, तुम्ही तयार राहायचंय दोन्ही संघ. आणि आपण सगळे आपल्याच गावातील खेळाडू आहोत. आपल्या कलागुणांना वाव देतोय. ईर्ष्या, स्पर्धा, प्रतिस्पर्धा सगळं राहतं. पंचही बाहेरून आलेले आहेत, म्हणजे इकडे कुठले ऑब्जेक्शन नको. सगळा पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि आपण जी जेस क्लबच्या माध्यमातून स्पर्धा भरवतोय, म्हणजे मुली असतील, अंडर 14 असतील, ज्येष्ठ खेळाडू असतील, हा संपूर्ण महाराष्ट्र नाही भारतभरातला हा पहिला उपक्रम असेल. एकदा आपल्या क्लबसाठी स्टार्ट होऊ द्या. हॅलो. आजच्या सामन्यासाठी खास जगदीश पाटलांची प्रतिकृती असलेले धनंजय तांडेल पण इकडे आहेत. ऑर्केस्ट्रा मधून अर्नाळा बंदरपाड्याचं नाव त्यांनी साता समुद्रापार नेलेलं आहे. उद्या त्यांचा ऑर्केस्ट्रा पण असणार आहे तिकडे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आवाज जोरदार यायला पाहिजे. हॅलो. आपलं नाव काय? तर एमडी ब्रदर्स या YouTube चॅनलवर आपले सामने लाईव्ह देखील सुरू आहेत. ह्या एमडी ब्रदर्सची लिंक तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला पाठवू शकता. हा YouTubeच्या माध्यमातून
हॅलो, आता मला स्विच नाही मिळत का? हां हॅलो. अत्यंत रोमहर्षक पद्धतीने सुरू असलेला हा सामना. आतापर्यंत सामन्याची वेळ झालेली आहे 3 मिनिटं झालेली आहेत. अजून सामन्यातली 4 मिनिटं बाकी. आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते, आणि पुढचा गडी बाद होतोय तो विनय म्हात्रे. आपल्या संरक्षणासाठी अतिशय ख्यातिकीर्त असा खेळाडू. साडेतीन मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. सलामीचा सामना. हॅलो, सलामीचा सामना. आवाज येत नाहीये, थांबा सांगतो. आवाज बघा होतो का? हॅलो, अत्यंत हां अजून आता शेवटचे 10 सेकंद उरलेले आहेत आणि आतापर्यंत बुराल देव आणि 7 मिनिटं जवळपास. आता
हॅलो तर नववीरचे किती पास गेले ना माहिती पॅड पकड तर नववीर महाराजाचे 5 गडी बाद झालेले आहेत आणि हा खो खो हा सामना 4 डावामध्ये खेळवला जातो 7-7 मिनिटांचा एक डाव आणि जरी पहिली इनिंग असली तरी रोमहर्षकता आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळाली आपल्या गावचे विकास तांडेल आणि महालक्ष्मी हॉस्पिटलचे विकास तांडेल यांचे आगमन झालेले आहे अगदी कुठलाही खेळाडू जोड झाला तर ते आपले कायम सदैव तत्पर असतात मला सांगायचं बरोबर तर आता मला वाटतं वसई तालुका क्रीडा स्पर्धा 1993 सुरू झाल्या आणि त्या 1993च्या स्पर्धेच्या वेळी अर्नाळ्यातून जेस क्लबची पहिली टीम होती आणि त्या पहिल्या टीम मध्ये सदस्य असलेले हेमंत किणी यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे म्हणजे आज तुम्ही सुरुवात केली म्हणून आज मुलं ह्या जोशात ह्या मैदानात आपल्याला खेळताना बघायला मिळतात हेमंत किणी यांनी देखील तर आजच्या स्पर्धेचं उद्घाटन अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील साहेबांच्या हस्ते झाले अगदी व्यस्त वेळापत्रकातूनही ते आणि पहिला सामना बुरालदेव विरुद्ध नवावीर तर नवावीरचे संरक्षण करताना 5 गडी बाद झालेले आहेत आणि बघूया आक्रमण करताना आता बुरालदेव कुठल्या प्रकारची रणनीती वापरतो तुम्ही बाणावरती क्रिकेट स्पर्धेसाठी 24 तास वेळ देणारे आज खो खो स्पर्धेसाठी पण आलेले आहेत विनायक तांडील यांनी देखील व्यासपीठावर यावं तसंच नितीन म्हात्रे यांनी देखील व्यासपीठावर यावं आपल्या गावातले IT इंजिनियर हो 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 आणि आता गणपती बाप्पा तर आता दुसरा डाव रंगतोय या स्पर्धेच्या उद्घाटनानंतरचा पहिले 3 खेळाडू बुरालदेव वॉरियर्सचे संरक्षणासाठी सज्ज आहेत आणि शिटी वाजलेली आहे कृष्णा हा त्याच्या अग्रेसिव्ह खेळासाठी ओळखला जातो 7-7 मिनिटांचा हा डाव थोडीशी गफलत सिद्धू आणि हा असा उभ्या भारतातला पहिला असा उपक्रम असेल की मुली देखील मुलांच्या जोडीने खेळत आहेत आणि एक जबरदस्त डाइव्ह सिद्धूकडे आणि पहिला 0 मिनिटांमध्ये गडी बाद झालेला आहे चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती बुरालदेव आक्रमण करताना आणि 45 सेकंदाचा खेळ झालेला आणि चांगली सुरुवात म्हणता येईल ती नवावीर महाराजाची जसा वेळ जातोय तसं शरीर गरम होत आहे तसा खेळाची रंगती वाढते आणि जसजशी वेळ जाणार आहे आणि ऊर्जाचा दिवस येणार आहे तशी या खेळाची रंगत वाढणार आहे आणि विनय म्हात्रे यांच्याकडून भावेश तांडेल हा बाद होतोय आणि 2 गडी बाद झालेले आहेत त्या 1 मिनिट 10 सेकंदामध्ये अतिशय रोमहर्षक स्थितीत सुरुवातच रोमहर्षक पद्धतीने झालेली या स्पर्धेची आणि ही सेविका केरकर अगदी मुलांच्या
संरक्षणाला आक्रमणाला सामोरी जाते. ह्या मुली आज राज्य स्तर राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेल्या आहेत. आरामात सेट झाल्यासारखे वाटते. आता 1.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. खेळाडूंची आक्रमण करणाऱ्या खेळाडूंची अदलाबदल होते. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त जबरदस्त. विनय म्हात्रे पलटी, याला खो खोच्या भाषेत पलटी मारली जातात, पण बाद होते ती सेविका केरकर. ह्यानंतर दुसरी बॅच येते. हितेश तांडेल 7 नंबरच्या जर्सी मध्ये भुरालदेव वॉरियर्सचा खेळाडू ह्या मैदानावर 12 महिने घाम गाळत असतो आणि बघूया हे मैदान त्याला किती साथ देत आहे. आतापर्यंत 2.5 मिनिटांचा खेळ. काही गफलत होते. पुन्हा एकदा खेळाडूंची अदलाबदल. चांगल्या पोलचं प्रात्यक्षिक होतं, पण गडी काही बाद करता आलेलं नाहीये. आतापर्यंत 2.25 मिनिटांचा खेळ झालेला आहे. कल्पेश म्हात्रे साडेतीन मिनिटांचा खेळ पूर्ण. चांगलं संरक्षण होत आहे ते भुरालदेव वॉरियर्स कडून. त्यांची दुसरी बॅच मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते फक्त 3. दुसरी बॅच आहे ती तग धरून आहे आणि चांगला डिफेन्स केलेला आहे, चांगलं संरक्षण केलेलं आहे ते भुरालदेव वॉरियर्स यांच्याकडून. आईस हॉकी नंतर सगळ्यात कमी वेळात शरीर गरम करणारा खेळ कोणता, तर मी म्हणेन खो खो. खो खो खेळाचे आपण पुराणातले उल्लेख बघायला गेलं तर आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल तर चक्रव्यूहाचा. हा देखील एक खो खोच होता. एक चांगलं संरक्षण होत आहे ते भुरालदेव वॉरियर्स कडून. छोट्या चणीचे खेळाडू पण मोठी कामगिरी बजावत आहेत. पलटी आणि एक ह्याला 1.5 विकेट म्हटला जाईल. नाही, गेला गेला आउट गेला आउट गेला. साडेचार मिनिटांचा खेळ पूर्ण. फक्त जजमेंट टाकण्याचा प्रयत्न, पण त्या जजमेंटला काही तो बदलेला नाहीये. पुन्हा मी म्हटलं की हितेश तांडेल हात वरती करून खुणावतोय. या मैदानाची या मातीची पूर्ण माहिती असणार आहे हितेश. जसा वेळ जशी मिनिटं सरकत आहेत तसा आणि पोलटन करून डाईव्ह मारणं, जबरदस्त डाईव्ह होती आणि हा गडी बाद होतोय. आणि फक्त 2 मिनिटांचा 5 आणि दोन्ही संघांची आता बरोबरी झालेली 5-5 गडी बाद झालेले आणि आता अजूनही जवळपास 2.25 मिनिटांचा खेळ बाकी. आणि ही बरोबरी अशी कायम राखायची असेल, पुढच्या डावामध्ये काही करून दाखवायचं असेल तर हितेशला आपल्या संघासाठी विशेष काही करावं लागेल. आणि हितेश त्या पद्धतीने खेळतोय आणि जबरदस्त संरक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो हितेश. अजून फक्त 1.25 मिनिटांचा खेळ बाकी. चांगलं संरक्षण करतोय तो हितेश. फक्त 1 मिनिट खेळून काढायचं ही जर बरोबरी कायम ठेवायची असेल तर. आणि हितेश त्या पद्धतीनं खेळतोय. सिनियर खेळाडू, अंडर 14 खेळाडू, अंडर 18 आणि ओपन आणि मुली एकत्र येऊन खेळणाऱ्या भारतातील ही एकमेव स्पर्धा. आणि हितेश आरामात खेळतोय. आता फक्त त्याला 40 सेकंद खेळून काढायचे आहेत आणि त्याचे
अगदी टीम मेंबर्सही तेवढेच पाठिंबा देत आहेत. पलटी आणि यशस्वी पलटी म्हणावी लागेल ती हितेश याच्याकडून. आणि अजून फक्त 20 सेकंद आमच्या खो खोच्या परिभाषेत म्हटलं जातं फक्त 2 पोलला फेऱ्या मारायच्या त्याला. तर आणि चांगला आणि खेळला हितेश खेळला आणि त्याने खेळून दाखवलं. जवळपास 40-45 डिग्रीच्या वातावरणात हे सामने सुरू आहेत. खेळाडूंचं शरीर किती गरम झालं असेल याची तुम्ही कल्पना करू शकतात. आणि बरोबरी राखलेली आहे. हॅलो 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 हॅलो. पहिलाच डाव दोन्ही संघाचे डाव बरोबरी सुटलेले आहे आणि अत्यंत चुरशीचा सामना. आणि ह्या स्पर्धेसाठी मान्यवर म्हणून आलेले अर्नाळा गावचे सरपंच नंदकुमार घरस सर. आणि आम्ही सरपंच म्हणणार नाही किंवा भुयाळ सर आहेत की त्यांना बघून आम्ही शिकलेलो आहोत. पण उद्यासाठी उद्या 12 वाजले तरी उद्या तुम्हाला या पारितोषिक वितरणासाठी यायचं आहे. मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी मी हेमलता बालशी यांना देखील सांगेल आणि सगळ्या सदस्यांनाही सांगेन. आणि धन्यवाद तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. कोणाला चक्कर वगैरे आलं काय आला तर विकास तांडेल इकडे आहे. विकास तांडेलचा नंबर पण शेअर करतो. घरी पण कुणाला त्रास झाला तरी सांगा तर तिकडे पण जाईल. तर पहिलाच सामना अत्यंत रोमहर्षक असं म्हणावं लागेल. हॅलो. पोलीस ग्रुपचे कोणी सदस्य असतील ते व्यासपीठावर विनायक तांडेल यांच्याशी संपर्क साधतील. त्यांची ताजशी बोलणी सुरू आहेत. चार्जर नाही ना. नववीर महाराजा सामना पहिला सलामीचा सामना. पहिला डाव दोन्ही संघांचा झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये दोन्ही संघांना संरक्षण करताना 5-5 गडी बाद केलेले आहेत. म्हणजे नक्कीच यापुढची इनिंग ही थरारक होणार आहे. आणि पुन्हा मी आवर्जून सांगेन की या स्पर्धेसाठी पंचही अगदी ऑल इंडिया लेवलला पंचगिरी केलेले पंच आपल्या मैदानात आहेत. यानंतरचा होणारा सामना टोकेश्वर डॉमिनेटर्स विरुद्ध बांधावीर फायटर्स हा दुसरा पुकार आहे.
शैलेश म्हात्रे 500, अजय म्हात्रे 500, विशाल तांडेल रक्कम सांगत नाही, भूषण म्हात्रे, राज गुप्ता, देवा म्हात्रे, रुपेश नाईक, विश्वास किणी, जय म्हात्रे, भावेश मोरेश्वर म्हात्रे, विशाल मेहर, उमेश मेहर, मंदार तांडेल, जॉयलँड रिसॉर्ट यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत, अनिल वाळके यांच्याकडून 1000 आलेले आहेत, राजांस रिसॉर्ट यांच्याकडून 5000 आलेले आहेत, महेश म्हात्रे, निनाद पाटील यांच्याकडून विजेता चषक, पराग निलेश मेहर यांच्याकडून उपविजेता चषक, भरत गवळी सरांकडून आलेले आहेत, ध्रुव निजाई असतील, सचिन गोवारे असतील, वनिता तांडेल. ह्या आपल्या स्पर्धेसाठी जे जनरेटर लागलेलं आहे त्या रामराज बुटीने डिझेल पुरवलेलं आहे. तसेच जनरेटरही रवींद्र महेश नाईक यांच्याकडून मदत आलेली आहे. अरुण किनी पुन्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सामना हा सलामीचा असला तरी जोश जल्लोष चुरस ही कायम राहणार आहे. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि मी जातो आता टीव्ही कॉमेंट्रीकडे. बाजूला आणि काय कर आता ही जी फुलं आहेत ना आपले जे माझे करू आहेत हे झाल्यानंतर आणि प्लीज घाई करत चला सामन्यांसाठी, कारण आपल्याला आजचे नियोजित सामने असाच डिले होत राहिला तर 12-1 वाजून जाईल आणि आपल्याला उद्याही सामने खेळवायचे आहेत. धन्यवाद. मला पण लागेल. चालू आहे का बघ. चल दुसऱ्या डावाला सुरुवात होते. भुरालदेव विरुद्ध नववीर सामना हा आणि डाव सुरू होतो. हाही 5 मिनिटांचा डाव आणि हा पुन्हा एकदा 0 मिनिटांमध्ये गडी बाद होतोय तो नवावीरचा. जबरदस्त सुरुवात. एक 15 सेकंदामध्ये 0 मिनिटांमध्ये गडी बाद. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती बुरालदेव वॉरियर्स कडून. दुसऱ्या डावामध्ये चांगला पोल पण मला वाटतं त्यांचा ट्रॅक फाऊल झाला त्यामुळे पंचांची शिटी वाजली. खेळात रंगत वाढतीये आणि आता संरक्षण करते ती कृतिका वाघमारे. आणि संरक्षण करतोय तो नवावीर कडून रोहन. अतिशय जलद गतीने हा खो खोचा सामना सुरू आहे. 3 रूट 1-4 रिंग पद्धती ह्या काही टिप्स आहेत, ह्या काही ट्रिक्स आहेत. आणि रोहन एक मारला होता, चांगला हात टाकला होता त्याने आणि गडी बादही झाला होता. पण ट्रॅक फाऊल जे संरक्षण करणाऱ्या रोहनने पंचांच्या निदर्शनास आणून दिलं. आपले पंचही राज्यस्तरावर पंचगिरी करण्याचा त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव. रोहन आणि ही कृतिका ज्याला डेड विकेट म्हटला जाईल. अतिशय चांगली खेळाडू, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खेळत होती पण एक डेड विकेट. आणि रोहन नवावीर संघाचा. आणि बघूया भुरालदेव फायटर्स. आतापर्यंत चांगली सुरुवात. जवळपास 1 मिनिट 52 सेकंदाचा खेळ सुरू. हितेश संघाचा अनुभवी खेळाडू काहीसा वैफल्यग्रस्त झालेला दिसतोय. पुन्हा एकदा पंचाकडून बॅकहोचा इशारा, त्यामुळे तो कव्हर करावाच लागणार.
खेळाडूंची अदलाबदल होते. पुन्हा राहुल नाईक आक्रमणासाठी मैदानात येतोय. रोहन आणि ह्या चिमुरड्याने जबरदस्त डाईव्ह लगावलेली आहे आणि एक गडी बाद झालेला आहे. आणि आता दुसरी बॅच उतरते ती नवावीर फायटर्सची. आणि हा राहुल एक डाईव्ह, चांगली डाईव्ह होती, पण डाईव्ह आणि त्या खेळाडूमध्ये खूप मोठं अंतर. आणि हा कृष्णा जबरदस्त जबरदस्त डाईव्ह, पण गडी काही त्याला बाद करता आलेला नाही. रंग चढतोय. सामना 3 मिनिटाकडे चाललेला आहे. अजून जवळपास 4.5 मिनिटांचा खेळ बाकी. पंचांकडून ट्रॅक फाऊल म्हणून सूचना येते, अजून कव्हर होत नाही. आणि आता बघूया हा रिंग पद्धतीने. आणि विनय म्हात्रे आपल्या खेळासाठी असे कैक सामने त्यांनी आपल्या एक कॉर्नर हितेश तांडेल याच्याकडून एक कॉर्नर मारण्याचा प्रयत्न, पण ती यशस्वी कॉर्नर नव्हती. आणि हा चिमुरडा एवढ्या फास्ट गेम मध्ये आपलं आणि आपल्या उंच पुऱ्या हातांचा फायदा झालेला आहे तो मयूर म्हात्रे याला. जे जुने दर्दी खेळाडू असतील त्यांना YMCC संघाचा वसईमध्ये जे दिग्विजय आगाशी विरुद्ध YMCC जे युद्ध रंगायचं खो खोच्या मैदानामध्ये, तर वाजित नावाचा खेळाडू होता. आणि तो जेव्हा रिंग साठी उभा राहायचा आणि तो आपले हात पसरायचा, तेव्हा एखादा महाकाय डायनासॉर चालून येत आहे की असा आभास व्हायचा. आणि अगदी मयूर मध्ये आम्हाला तेच दिसतं. आणि हा सिद्धू नवावीर फायटरचा एक ऍटिट्यूड, म्हणजे एक योग्य ऍटिट्यूड काय असावा एखाद्या खेळाडूचा, तसा त्याच्यासाठी अभिप्रेतही ठरतो. कारण त्याचा खेळ आम्ही अगदी अंडर 14 पासून पाहिलेला आहे. पुन्हा एकदा मयूर, मी त्याचा मगाशी उल्लेख केला. आणि हा हितांशू सिद्धू आणि रिंग जी म्हणतात चला ह्या मुली पण आमच्या मुलांपेक्षा कमी नाहीये. आणि रिंग थोडीशी जरा तुमचा खांदा सरकला आणि पंच चाणाक्ष असेल तर लगेच तुम्हाला तुमच्या दिशेला रवाना करतो. आतापर्यंत 4.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. आणि बुरालदेवचे आता ह्या डावामध्ये 4 गडी बाद झालेले, एकूण 9 झालेले आहेत. आणि गौतम नाईक ज्यांनी नुकता खो दिला, आता बघूया रिंगला उठलेले आहे. ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि ज्येष्ठ खेळाडू म्हणून खेळतोय, पण आजी दोष कायम. अजूनही आता जवळपास 5 मिनिटं पूर्ण होती. हितेश पुन्हा मैदानात आलेलं आहे, पुन्हा एक जोश आलेला आहे. आता फक्त 4 गडी बाद झालेले आहेत. हा रणबाळा नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आणि बाद झालेला आहे तो सिद्धू. हा विनय म्हात्रे आणि उत्कृष्ट कॉर्नर, पण तो काही गडी बाद करता आलेला नाहीये. अजून जवळपास 2.25 मिनिटांचा खेळ बाकी. आणि विनय म्हात्रे आजपर्यंत असे काही सामने त्यांनी आपल्या संघाला काढून दिलेले आहेत. आणि बघूया ह्या जवळपास 40 डिग्री वातावरणात सुरू असणाऱ्या सामन्यामध्ये विनय चिनू आपल्या संघाची नौका पार लावतोय की नाही. आणि आतापर्यंत 10 गडी बाद झालेले ते बुरालदेवचे टोटल ओव्हरऑल. आणि आता ह्या डावामध्ये 5, अजून दीड मिनिटांचा खेळ बाकी. आणि एक माझा अनुभव म्हणेल आणि जो मी चिनूला खेळताना पाहिलेला आहे, हा 1-1.5 मिनिटं तो सहज काढेल. एखादी दुर्घटनाच त्याला बाद करू शकते असं मी म्हणेन. आणि चांगला सेट होऊन खेळतोय. अशा खूप साऱ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. मयूर मात्र एक जबरदस्त पोल होता, पण 1 मिनिट बाकी आहे. आणि विनय मात्रे काही गफलत होते. पंचांची संरक्षण करून आक्रमण करणाऱ्या खेळाडूंना काही कृष्णा फक्त अर्ध्या मिनिटांचा खेळ बाकी आहे. चांगला खेळतोय चिनू आणि आपल्या जो पूर्व इतिहास आहे संरक्षणाचा त्याचा, त्या इतिहासाप्रमाणे खेळतोय. आणि फक्त 20 सेकंदांचा खेळ बाकी आहे. आणि जवळपास मारलेला होता, पण ट्रॅक फाऊल, पोल हातातून सटकला तो मयूरच्या, त्यामुळे महत्वाचा विकेट हुकवला. आणि फक्त 10 सेकंद खो खोच्या परिभाषेत म्हटलं जातं फक्त अर्धी, एक पोलला फक्त अर्धा राऊंड मारायचा आहे. शिटी तोंडात आणि शिटी झालेली आहे. आणि पुन्हा एकदा फक्त 5 गडी बाद झालेले आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत, म्हणजे 6 गडी बाद करून जिंकायचं आहे ते.
बुरालदेव फायटर्सला. अतिशय रोमहर्षक सुरुवात या स्पर्धेला झालेली आहे आणि नवावीर फायटर्सची पुन्हा एकदा फक्त 5च गडी बाद झालेले आहेत. पुन्हा 5 वर गाडी येऊन थांबलेली आहे आणि बुरालदेव वॉरियर्सला बांधावीर्सला म्हणजे आक्रमण करताना त्यांना 6 गडी बाद करायचे आहेत. अगदी खो खोच्या खेळामध्ये शिटीचा आवाज येत नाही, बॅको कळत नाही, त्यामुळे आपल्याला हे समालोचन लाईव्ह सुनावता येत नाही, पण आपलं युट्यूबवर लाईव्ह कॉमेंट्री सुरू आहे. एकदा ह्या दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण खूप चांगल्या खेळाचं प्रत्यक्षात या दोन्ही संघांनी दाखवलेलं आहे. आणि बघूया आक्रमण करताना आता बुरालदेव वॉरियर्स. हॅलो, प्रसाद मोहर जरा माईक जवळ आहे, त्यांना पुढच्या मॅच ज्या आहेत त्यांचं टाइम टेबल दे. हां, पुन्हा जर फक्त 5च गडी बाद झाले तर सडन डेथ पद्धतीने सामना खेळवला जाईल. ही दोन्ही संघांसाठी सूचना आहे. आपण नियमाप्रमाणे जाणार आहोत आणि मुळात आजच्या दिवसातले सामने लवकर संपवायचे असतील तर आपल्याला प्रत्येकाला घाई करावी लागेल. तर सरांकडून मला माहिती येते लीग असेल तर सडन डेथ होत नाही, 1-1 पॉइंट देण्यात येतील. प्रसाद, सडन डेथ होत नाही तर 1-1 पॉइंट देण्यात येतील. ह्या सगळ्या संघ मालकांनी प्रशिक्षकांनी नोंद घ्यायची आहे. आणि आता बुरालदेव वॉरियर्स ज्यांना आता 6 गडी बाद करायचे आहेत आणि बघूया नवावीर फायटर्स कसा संरक्षण आक्रमण करतात. मला पंचांकडून आणि सामनाधिकाऱ्यांकडून सूचना येत आहेत, आक्रमण करणाऱ्या खेळाडूंनी आक्रमण करताना बसताना वेळ लावला तर तुमचं 1 मिनिट कमी करण्यात येईल. आपण सगळे गावातील आहेत, पण त्यांना राज्य जिल्हा स्तरावरचा पंचगिरीचा अनुभव आहे आणि ते नियम अंमलात आणण्यात येतील. तर आता बघूया बुरालदेव फायटर्स वॉरियर्स आपल्या टीमचं संरक्षण कसं करतात. अतिशय अटीतटीचा सामना. पुन्हा सगळ्यांच्या माहितीसाठी या खो खोच्या खेळामध्ये मुलींना घेऊन खेळली जाणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा. चला तर पुन्हा एकदा टीव्हीकडे जातो. हॅलो, तर आता बुरालदेव वॉरियर्सला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या संरक्षकांना हा एक चांगलं संरक्षण करावं लागेल. पण आक्रमण करणारा संघही तेवढाच तुल्यबल. कृष्णा अगदी मैदानात कृष्णा दिसल्यानंतर त्याचा आक्रमक खेळ, त्याची बॉडी लँग्वेज, एक आवेश एक वेगळा, आणि आज तो आवेश त्यांच्या संघाला जिंकवेल की भाविका केरकर जी आता तुम्हाला फर्स्ट बॅच मध्ये दिसते, अगदी वडिलांचा वारसा घेऊन आलेले आहे आणि आपल्या वडिलांचा मुलगा पुढे कुठे नेत आहे, पण ही भाविका आपल्या वडिलांचं नाव या खो खो खेळामध्ये पुढे नेत आहेत. कृष्णा 40 सेकंदाचा खेळ पूर्ण झालेला आहे. हा 7 मिनिटांचा डाव. 7 मिनिटांमध्ये नवावीर वॉरियर्सला बुरालदेवचे 6 गडी बाद करायचे. हा पलटी, ज्याला पलटी म्हटलं जातं.
आणि मयूर म्हात्रे एक चांगला गडी बाद केलेला आहे मयूर म्हात्रे यांनी. हा सामन्याचा कदाचित निर्णायक क्षण असू शकतो. आणि भाविका अगदी लयीत असल्याप्रमाणे आणि सेट झाल्याप्रमाणे खेळते. आणि हा भावेश तांडेल हा सिनियर प्लेअर मधून खेळणारा. काही गफलत होत आहे हात लावण्यामध्ये आणि खो बोलण्यामध्ये, त्यामुळे पंचांकडून योग्य कॉल येतोय. चांगला खेळतोय. 3-6 3च्या पाठीवरून जाऊन पुन्हा 6च्या पाठीवर जाणं एक याला एक व्यूह समजला जातो खो खो खेळामध्ये. आणि एक चांगला आतापर्यंत तरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 1.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. एक 10 सेकंद पण खो खोच्या खेळामध्ये 1 सेकंद की खूप मायने ठेवतो. क्षणाक्षणाला ठोके चुकवणारा हा सामना हा खेळ. आणि हा भावेश तांडेल बंटी म्हणून आणि विनय म्हात्रे खो खो मध्ये एक नाव आहे म्हणजे आज त्याला चकवा देणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये, पण त्याने करून दाखवलं. पुन्हा पलटी मारण्याचा प्रयत्न आणि ह्या विकेट सोबत 2 मिनिटंही पूर्ण होत आहेत, पण 4 मिनिटांमध्ये 4 गडी बाद करायचे आहेत. आणि भाविका केरकर तिने 1 मिनिट जरी काढला तरीही त्यांच्या संघासाठी मोठी उपलब्धी ठरेल. आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून संरक्षण करणं ही साधी गोष्ट नाहीये. ज्यांना खो खो खेळ माहितीये, ज्यांनी खो खो खेळ अनुभवलाय खेळलेला आहे ते आणि ट्रॅक फाऊल मारला होता. एक हात मारणं ही एक कला असते आणि जो खो खो खेळणारा आहे तो आईच्या गर्भातून ही कला शिकून येतो. त्या मुलीने बाद केला होता पण थोडीशी चूक. आणि चांगली बॅटिंग अर्धा मिनिट खेळून काढली मुलीने. 40 सेकंद झालेले आहेत. 40 सेकंद खूप खूप चांगला. आणि तिला तिच्या प्रेक्षकांकडून तिच्या समर्थकांकडून तेवढा प्रतिसादही मिळतोय. पलटी आणि हा सिद्धू डी मध्ये इकडे चेक महत्वाचा समजला जातो आणि सिद्धूने करून दाखवलं. आणि 3 गडी अजून. आणि पुन्हा जर हा बरोबरी सामना झाला तर दोन्ही संघाला 1-1 पॉइंट देण्यात येतील. आणि आता जी सेकंड बॅट आहे अनुभवी मगाशी म्हटलं मी हितेश तांडेल आहे. कौतुक नाईक अगदी त्याचे वडीलही झाली त्या टीम मधून खेळलेले आहेत. आणि एकदा कौतुक ही आपल्या वडिलांचा वारसा चालवतोय. एक चांगला अप्रोच, चांगला बॉडी लँग्वेज बॅटिंग करताना, आक्रमण संरक्षण करताना. आणि आतापर्यंत 4 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय. 3 मिनिटांमध्ये जवळपास 3 गडी बाद करायचे जिंकण्यासाठी ते नवावीर फायटर्सला. आणि आतापर्यंत चांगलं संरक्षण होतंय. बुरालदेव वॉरियर्स कडून तुमचा हुकुमाचा एका मिनिट 4-4.25 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. जिंकण्यासाठी 3 गडी बाद करावे लागतील. कौतुक आपल्या नावाला साजेसा खेळ करतोय. 4.5 अजून 2.5 मिनिटं बघायला पलटी म्हटलं जातं. परेश केरकर हे सिनियर खेळाडू म्हणजे 40 पार केलेले आणि पण ह्यात जोश दाखवणं आणि डाईव्ह मारली त्यांनी. विकेट मिळालं नाही. ट्रॅक फाऊल. कल्पेश म्हात्रे थोडीशी घाई झाली पण ट्रॅक फाऊल मुळे. आणि हा कौतुक बाद होतोय. आणि नवावीरचे आता बरोबरीसाठी फक्त एका विकेटची गरज आहे ती नवावीरला. आणि अजून 1.25 मिनिटांचा खेळ बाकी. जर ह्या मुलाने ह्या खेळाडूने
आणि चांगलं जजमेंट होते आणि बरोबरी झालेली आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर अजून एक विकेट फक्त. पुन्हा एकदा बरोबरी. अजून शेवटचा मिनिट आणि मला वाटतं हा सामना हितेश सांडेल खेळून काढणार आणि बरोबरी सोडणार. आणि हितेश चांगला खेळतोय बघूया आणि बाद होतोय तो हितेश. आणि हा सामना नवावीर फायटर्सने जिंकलेला आहे आणि हा सलामीचा सामना नवावीर फायटर्सने जिंकलेला आहे. हॅलो, विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. बुरालदेव वॉरियर्स विरुद्ध नवावीर महाराजा हा सलामीचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला आणि या सामन्यामध्ये नवावीर महाराजाने विजय मिळवलेला आहे. आणि यानंतर मी टोकेश्वर डॉमिनेटर्स आणि बांधावीर फायटर्स, टोकेश्वर डॉमिनेटर्स आणि बांधावीर फायटर्स यांनी मैदानात यावं. सामन्याची आणि स्पर्धेची सुरुवातच जर अशी असेल तर हे 2 दिवस किती रोमहर्षक पद्धतीने हे मैदान, ही माती आणि इथला प्रेक्षक अनुभव ही फक्त कल्पना करून बघा.